नमस्कार मित्रांनो, मी आकाश कांबळे. आज एक तुम्हाला किस्सा सांगतो माझ्यासोबत घडलेला. आज वारजेवरून मला भाडं पडलं होतं, म्हणजे ड्रायव्हर्सनं आणलं होतं. ड्रायव्हर्सवरून कस्टमर उतरला तर ते म्हणला की मग त्याला जायचं होतं मुंडव्याला. त्याला मी घेतलं, त्यानं म्हणला मीटरने चला म्हणला. मग त्याला घेतलं मग मी मीटरने. मग काय त्यानं स्टेशनवरून घ्यावं म्हणलं. मग स्टेशनवरून तिथं डेक्कन चौकात आलो. डेक्कन चौकात त्यानंतर रस्ता बंद होता. गणेशोत्सवामुळे ते रस्ते बंद केले. मग त्याला काय म्हणलं, गाडी फिरून घ्यावी लागेल. त्यानं बरोबर म्हणला. आणखीन 2-3 ठिकाणी आणखीन गाडी फिरून घेतली. त्यानं म्हणला मग आणखी मला काय फिरून घ्यावं म्हणला. त्याला म्हणलं आता गणेशोत्सव चालू आहे म्हणलं, सगळीकडे रस्ते बंद आहेत म्हणलं. मग त्यानं काय तेव्हा काय नंतर बोलला नाही. तेव्हा काही तेव्हा म्हणलं चौकाच्या जवळ आलो, त्या कस्टमर लोकेशनला सोडलं आणि त्याचं बिल झालं तर 387 रुपये. त्यानं पेड केलेत मला 200 रुपये. त्याला काय म्हटलं की बिल झाले 387, तो पेड केलं कसं काय 200 रुपये. त्यांना काय म्हणला, मी फिरून आणलं आहे म्हणला. तुझं डोकं बिकं फिरलं काय म्हणलं, येड झालं म्हणलं. त्याला म्हणलं तू स्वतः तिथं बघितलं आहे म्हणलं, आई घाल्या म्हणलं, तिथं स्वतः बघितलं का नाही म्हणलं तिथे. त्याला स्वतः तिथं बघितलं त्यांनी तिथं स्वतः की काय ठिकाणी रस्ते ब्लॉक आहे, ते काढायची तर चाललं दुसरीकडून. त्याला म्हणलं जेवढं बिल झालं ना एवढे पैसे पेड कर म्हणलं. त्याला 387 झालेत ना म्हणलं, 387 पेड कर म्हणलं. आणखीन त्यानं 200 रुपये पेड केले ते, त्याला आणखीन 187 रुपये पेड कर म्हणलं. तर आई जवळ म्हणलं काय ते डिस्काउंट द्या. आता डिस्काउंट द्यायला ही काय वस्तू घेतलेली आहे का? ह्यांच्या आईच्या दान ह्यांच्या येडचे कस्टमर भेटते. सकाळ आलेले लोक खाते. ते तुम्हाला जर असलं कस्टमर भेटलं ना त्यांना घेऊच नका. एखाद्या वेळेस भाडं नाही भेटतं तरी चालेल, पण असले चिनाला कस्टमर नको येते.